नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर शहरातील अशोकनगर परिसरात इंदोरा दिघोरी कॉरिडॉरचा भाग म्हणून उभारण्यात येत असलेला 998 कोटी रुपयांचा उड्डाण पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या पुलाचा एक भाग थेट एका घराच्या बाल्कनीतून जात असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। तरुणांमध्ये आयफोनचा क्रेज वाढला आहे। आजपासून भारतात ॲपलचा आयफोन 17 सीरीज विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे। हा फोन खरेदी करण्यासाठी मध्यरात्रीपासून दिल्ली आणि मुंबईतील ॲपल स्टोअर्समध्ये ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या आहेत। मुंबईतील BKC येथे ॲपलच्या शोरूम बाहेर आयफोन खरेदीसाठी ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली आणि याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मध्य प्रदेशातील इंदूर शहरात यंदाच्या विजयादशमीला एक अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे। महालक्ष्मी मेळा ग्राउंडवर सुरू असलेल्या रावण दहनाच्या परंपरेत बदल करत पौरुष या पत्नी पीडित पुरुषांच्या संस्थेने यंदा शूर्पणखा दहन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। समाजात अशा महिला गुन्हेगारांना समोर आणणे आवश्यक आहे ज्यांनी आपल्या पतीची किंवा निष्पाप तरुणांची निर्घृण हत्या केली आहे, असे या संस्थेचे म्हणणे आहे। फ्रान्समध्ये सरकारच्या बजेट कपातीविरोधात जनतेचा प्रचंड रोष उसळला आहे। ट्रेड युनियनच्या आवाहनानंतर देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले। अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 5 लाख लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला असून युनियनने ही संख्या तब्बल 10 लाख असल्याचा दावा केला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित अजेय हा बायोपिक चित्रपट आज देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटात योगी आदित्यनाथ यांचा साधू ते मुख्यमंत्री असा प्रवास दाखवण्यात आला आहे। चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत असून अनेक ठिकाणी तिकिटांसाठी मोठी मागणी होत आहे। भारताचा भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा याला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला। गेल्या 2 आठवड्यांपासून पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या नीरजची कामगिरी गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत विशेष चमकली नाही। 5व्या फेरीनंतर त्याचा सर्वोत्तम थ्रो 84.3 मीटर इतकाच राहिला आणि त्याला एकूण 8व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।